नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं DMAR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. तर पहा, CHUची आज एक्झाम झाली. सर्वांचा पेपर गेला असेल चांगलाच. या संदर्भात आपण संपूर्ण माहिती पाहणार आहे. काही क्वेश्चन जे आहेत आपल्याला भेटलेले आहेत, ते पण क्वेश्चन आपण पाहू. बऱ्याच जणांचे कमेंट आले होते. रीलला मी टाकलं होतं की पेपर कसा गेला म्हणून इंस्टाग्रामवर. तर खूप जणांचे जे कमेंट आले होते त्या कमेंटमध्ये खूप जणांनी सांगितलं की सर NHM म्हणजे नॅशनल हेल्थ मिशन जे 20 मार्काचं होतं आणि जनरल नॉलेज हे 20 मार्काचं होतं. ठीक आहे. तर हे जे होते या संदर्भात थोडंसं हार्ड गेलं म्हणून असं बऱ्याच जणांचं म्हणणं होतं. तर पहा, IBPS जे आहे एक्झाम कंडक्ट करतं. IBPSचा पॅटर्न थोडासा स्ट्रिक्टच असतो, कारण IBPS जे आहे बँकिंगचे क्वेश्चन घेतं मित्रांनो. बँकिंगचे एक्झाम वगैरे घेत असतं. तर यामध्ये काही क्वेश्चन जे आहेत आपल्याला भेटलेले आहेत. हे क्वेश्चन जे आहेत मेमरी बेस्ड क्वेश्चन आहेत. लक्षात असू द्या, मेमरी बेस्ड क्वेश्चन आहेत. यामध्ये एखादा ऑप्शन चुकीचा असू शकतो. त्यानंतर यामध्ये एखादा जे आहे क्वेश्चन थोडाफार शब्द पुढे मागे वगैरे होऊ शकतात. जे काही विद्यार्थी आपले मित्र वगैरे आहेत पेपर दिले आहेत त्यांनी हे प्रश्न पाठवलेले आहेत, त्यावर आपण हे बनवलेलं आहे. ठीक आहे. तर संपूर्ण व्हिडिओ पहा. जे कोणी पुढं प्रिपरेशन करत आहे त्यांच्यासाठी या व्हिडिओचा खूप सारा फायदा होणार आहे. आणि जे कोणी आजचे CHUची फर्स्ट शिफ्टचा एक्झाम दिलेला आहे त्यांनी पण हा व्हिडिओ पहा. त्यांच्यासाठी पण या व्हिडिओमध्ये खूप सारे तुमचे डाऊट क्लिअर होणार आहेत, कारण आपण जे काही क्वेश्चन भेटलेत त्यामध्ये थोडेफार आन्सर वगैरे आपण पाहणार आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. सर्वात अगोदर पहा, या ठिकाणी पहिला प्रश्न पहा, नंबर ऑफ चेस्ट कंप्रेशन गिवन इन 1 मिनिट. सर्वात अगोदर पहा, या ठिकाणी चेस्ट कंप्रेशन कोणाला दिलं जातं. ठीक आहे. जो पेशंट जे आहे सडनली कोलॅप्स्ड वगैरे होतो. ठीक आहे. जो पेशंट सडनली कोलॅप्स होतो, त्याच्या हार्टला ब्लड सप्लाय वगैरे होत नाही. ठीक आहे. त्याच्यासाठी त्याला चेस्ट कंप्रेशन दिलं जातं. ठीक आहे. तर एका मिनटामध्ये हे जे आहेत आपण 20 कंप्रेशन वगैरे देत नाही, 30 ते 70 पण देत नाही, 70 ते 100 पण देत नाही. करेक्ट आन्सर आहे 100 ते 120 कंप्रेशन या ठिकाणी हे एका मिनटामध्ये दिले जातात. तर ज्या कोणीनी विद्यार्थ्यांनी हे ऑप्शन टिक केला असेल तर त्यांचं हे करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, या ठिकाणी इमिडिएट रिस्पॉन्स इन डिझास्टर मॅनेजमेंट इन्क्लूड विच कलर कोड. इमिडिएट पहा, या ठिकाणी इमिडिएट जर डिझास्टर मॅनेजमेंट झाला असेल तर त्या ठिकाणी आपण रेड कलर कोड जे आहे या ठिकाणी यूज करतो मित्रांनो, जे की या ठिकाणी डिझास्टर मॅनेजमेंट एक खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा, तिसरा प्रश्न पहा, या ठिकाणी फाउंडर ऑफ आर्य समाज. ठीक आहे. आर्य समाजचा फाउंडर कोण आहे या ठिकाणी हे जे आहे प्रश्न विचारलेला आहे. आता या ठिकाणी जे आहे आपल्याला जे ऑप्शन आले होते त्यामध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण होता, राजाराम मोहन रॉय होता, त्यानंतर लोकमान्य टिळक होता. आणखीन एक ऑप्शन जे होतं त्या ठिकाणी आपल्याला आला नव्हता त्यामध्ये, आणि तोच करेक्ट ऑप्शन होता, तो म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती. ठीक आहे. याचं करेक्ट आन्सर जे आहे फाउंडर ऑफ आर्य समाज जे आहे स्वामी दयानंद सरस्वती हे करेक्ट आन्सर आहे. ज्या कोणी आपल्या विद्यार्थ्यांनी आजच्या एक्झाममध्ये हे ऑप्शन क्लिक केला असेल त्यांच्यासाठी ते करेक्ट आन्सर असणार आहे. या ठिकाणी पहा, करेक्ट आन्सर इज नॉट गिवन इन द ऑप्शन. हे एवढे ऑप्शन आपल्याला अवेलेबल आले होते, त्यामध्ये हे ऑप्शन नव्हतं, त्यासाठी आपण हे या ठिकाणी सांगत आहे. त्यानंतर पहा, नेक्स्ट आहे पहा नाटो. आता नाटो खूप महत्त्वाचे ऑर्गनायझेशन आहे. नॉर्थ अमेरिकन ट्रीटी ऑर्गनायझेशन याला म्हटलं जातं. कॉन्फरन्स समिट इन 2026मध्ये कुठं झाली होती. जनरल नॉलेजवर प्रश्न विचारला आहे पहा, या ठिकाणी हे जे झाले होते अंकारा टर्की या ठिकाणी हे जे झालं होतं याचं कॉन्फरन्स जे आहे या ठिकाणी. त्यानंतर पहा, इफ अ वुमन मिसेस कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल व्हॉट शुड डू. आता एखादी जर वुमन असेल, तिने जर कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल जर मिस झाला असेल तर तिनं काय करायला पाहिजे असा प्रश्न विचारला होता. तर पहा, या ठिकाणी त्यामध्ये जे आहे प्रश्न असं विचारल्यानंतर त्या ठिकाणी काय करायचं, या ठिकाणी जे टेक रेग्युलर पिल म्हणून या ठिकाणी या ऑप्शन आपल्याला जे की कंप्लीट या ठिकाणी जे आहे दिलं आहे. टेक द मिस्ड पिल ॲज सून ॲज रिमेंबर्ड अँड कंटिन्यू द रेग्युलर पिल. ठीक आहे. जर तुम्हाला समजलं असेल या ठिकाणी घेतलेलं विसरलं आहे आणि मग तुम्हाला घ्यायचं आहे तर मग तुम्हाला या ठिकाणी हे ऑप्शन आहे. टेक एमर्जन्सी पिल या ठिकाणी. त्यानंतर रिस्टार्ट न्यू पॅकेट हे पण नाही आहे, हे पण येणार नाही, हे पण येणार नाही. ठीक आहे. त्यासाठी करेक्ट आन्सर याचं हे असणार आहे मित्रांनो. नेक्स्ट पहा पुढं, विच इज नॉट ॲन एअर रियल ॲनिमल. ठीक आहे. या ठिकाणी पहा थोडंसं या क्वेश्चनमध्ये थोडंसं चूक आहे. तर पहा, या ठिकाणी काय विचारलं होतं, बऱ्याच जणांच्या कमेंटमध्ये जे पाहिलं मी त्यामध्ये विचारलं होतं की प्लांट असेल किंवा कोणता ट्री असेल तर ट्रीवर कोणता ॲनिमल जे आहे तो राहतो असं कमेंटमध्ये आलं होतं.
पण या ठिकाणी मी जेव्हा हे क्वेश्चन पूर्ण पाहिलं त्यामध्ये हा क्वेश्चन असा होता की विच इज एर्बोरियल ॲनिमल, म्हणजे यामध्ये पहा या ठिकाणी जिराफ आहे का, मंकी आहे का, एलिफंट आहे का, टायगर आहे. तर या ठिकाणी याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो एलिफंट असं या ठिकाणी करेक्ट आहे. क्वेश्चन इज ॲम्बिजियस बिकॉज जिराफ अँड टायगर आर ऑल्सो नॉट अर्बोरियल ॲनिमल्स. मंकी इज द क्लिअरली अर्बोरियल ॲनिमल या ठिकाणी आहे मित्रांनो. तर या ठिकाणी आपण क्वेश्चन हा पाहत होतो, टेक विच इज नॉट अर्बोरियल ॲनिमल. पहा या ठिकाणी प्रश्न जे आहे शिफ्टनुसार कन्फ्युजन आहे. तर अर्बोरियल म्हणजे झाडावर राहणारा प्राणी, ठीक आहे, झाडावर राहणारा प्राणी, ठीक आहे, याचा अर्थ होतो अर्बोरियल. तर जिराफ झाडावर राहत नाही. त्यानंतर मंकी जे आहे हे झाडावर राहतो, म्हणजे हे अर्बोरियल प्राणी झालं. एलिफंट जे आहे हे पण झाडावर राहत नाही. टायगर जे आहे हे पण झाडावर राहत नाही. पण प्रश्न काय विचारला आहे आता शिफ्टमध्ये, हे प्रश्न उलटा पुढे मागे असू शकतो. एका शिफ्टमध्ये हे जे आहे आर्बोरियल ॲनिमल कोणता आहे म्हणून विचारलं गेलं आहे, आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये हाच प्रश्न जे आहे आर्बोरियल प्राणी कोणता नाही म्हणून विचारला गेलेला आहे. प्रश्न सिंपल आहे, आर्बोरियल म्हणजे झाडावर राहणारा प्राणी, ठीक आहे, तर कोणता आहे आणि कोणता नाही, ठीक आहे. जर नॉट म्हणलं तर एलिफंट येईल आणि आर्बोरियल म्हटलं तर मंकी येईल, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न पहा, पॉलिहायड्रामिनस ऑकर्स व्हेन अमनियोटिक फ्लुइड व्हॉल्यूम इज. पॉलिहायड्रामिनस म्हणजे जे आहे अमनियोटिक फ्लुइडचं जे अमाऊंट आहे ते जास्त होतं तेव्हा आपण पॉलिहायड्रामिनस म्हणतो. आता ते किती होतं, तर 700 ml होतं का, 1500 होतं का, 2000 होतं. तर करेक्ट आन्सर आहे 2000 ml, ठीक आहे. तर याचं ज्यांनी केलेलं आहे त्यांचं करेक्ट आलेलं. अकॉर्डिंग टू SDG 2030 न्यूनॅटल मॉर्टिलिटी रेट शुड बी किती असला पाहिजे, असं आहे 12/1000 लाईव्ह बर्थ ऑर लेस. म्हणजे 2030पर्यंत जे एक्सपेक्टेड आहे ते किती असलं पाहिजे, हे त्यांचं एक्सपेक्टेड 12पेक्षा कमी असलं पाहिजे, जे आहे न्यूनॅटल मॉर्टिलिटी रेट, म्हणजे न्यूनॅटल मृत्यूदर जे आहे किती असलं पाहिजे 2030पर्यंत. त्यानंतर स्पोर्ट पर्सन इन्क्लुडेड इन 100 मोस्ट इन्फ्लुएन्शियल लिस्ट, ज्यामध्ये आहे स्मृती मंधना, जे आहे स्मृती मंधना जे आहे बॅडमिंटनची स्पोर्ट प्लेयर आहे, तिचं त्यामध्ये नाव आहे, ठीक आहे, इन्फ्लुएन्शियल लिस्टमध्ये. त्यानंतर केअर ऑफ न्यूनॅटल अँड प्रेग्नंट मदर इन्क्लूड्स इन, त्यामध्ये पहा या ठिकाणी नवजात शिशु सुरक्षा कार्यक्रम ही एक प्रोग्राम आहे, त्यामध्ये जे आहे या ठिकाणी NSSKमध्ये याचं करेक्ट आन्सर आहे. यामध्ये आता हे जे दुसरे आहेत राष्ट्रीय जे सुरक्षा कार्यक्रम, त्यानंतर RBSK, यांमध्ये राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रम जे शाळेमध्ये केलं जातं, ठीक आहे, ह्या सर्व या ठिकाणी प्रोग्राम आहेत. तर याचं करेक्ट आन्सर जे आहे हे 1 असणार आहे. त्यानंतर पहा VVM तुम्हाला माहीत असेल, ज्यामध्ये VVM जे आहे वॅक्सिनच्या संदर्भामध्ये आहे. जेव्हा पोलिओ आपण हा शब्द ऐकला आहे तेव्हा हे VVM शब्द पण ऐकलेला आहे. टू चेक कंटॅमिनेशन ऑफ वॅक्सिन, टू मॉनिटर हीट एक्सपोजर ऑर वॅक्सिन. तर पहा जेव्हा हे वॅक्सिन असतं, ठीक आहे, समजून घ्या अशा शेपमध्ये जर वॅक्सिन असेल त्यावर यामध्ये ज्या कलर कोडिंग असते वॅक्सिनवर, ठीक आहे, तर आपण पोलिओच्या वेळेस हे पाहिलं होतं. तर जेव्हा यामध्ये जे आहे एक व्हाईट असतो, थोडासा ब्लॅक होतो आणि पूर्ण ब्लॅक होतो. जेव्हा जे आहे पूर्ण ब्लॅक होतो किंवा पूर्ण कलर चेंज होतो व्हाईटचा, तेव्हा जे आहे ते वॅक्सिन यूज करायसारखं नसतं, आणि जे पूर्ण व्हाईट असतं ते वॅक्सिन यूज करायसारखं असतं. तर याच्यामध्ये हे ऑप्शन पूर्णपणे मॅच व्हायसारखं दिसायला लागले. टू मॉनिटर हीट एक्सपोजर ऑफ वॅक्सिन हीट स्टॅबिलिटीसाठीच हे यूज केलं जातं. करेक्ट आन्सर या ठिकाणी याचं हे आहे. त्यानंतर नेक्स्ट पहा, नॉन कोऑपरेशन मूवमेंट टूक प्लेस इन. तर नॉन कोऑपरेशन मूवमेंट जी ही होती हे 1920मध्ये झाली होती. हा थोडासा क्वेश्चन ट्रिकी आहे, थोडासा कन्फ्युजिंग आहे. मोस्ट कॉमन कॉज ऑफ मेटल स्टेनोसिस, तर पहा RHD रोमॅटिक हार्ट डिसीज हा महत्त्वाचा प्रश्न आहे. रोमॅटिक हार्ट डिसीजमध्ये मेटल स्टेनोसिसचं आहे मित्रांनो. त्यानंतर पहा, हार्ट इज लोकेटेड इन विच कॅव्हिटी. सोपा प्रश्न आहे, खूप सोपा. हार्ट ही जे आहे थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये असते, क्रॅनियल म्हणजे ब्रेनमध्ये नसते, पेरिटोनियलमध्ये पण नसते आणि पेल्विकमध्ये पण नसते, ठीक आहे. तर थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये हार्ट लोकेटेड असतं. त्यानंतर इंजुरी टू अप्पर ब्रॅकियल प्लेक्सेस लीड्स टू. तर पहा या ठिकाणी कोणती पाल्सी होती, तर ही अर्ब्स पाल्सी या ठिकाणी होते. ज्या कोणी हे प्रश्न सॉल्व केलेले आहेत बरोबर असतील तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे, तुमचे क्वेश्चन बरोबर येत आहेत. 20 नंबर, न्यूट्रिएंट दॅट हेल्प्स इन अब्सॉर्प्शन नॉन हिम आयन. नॉन हिम आयन या ठिकाणी म्हणजे
ज्या न्यूट्रियनमध्ये हिम नाही आहे, म्हणजे त्यामध्ये आयनची कंटेंट नाही आहे, तर ते कोण आहे, तर ते असणार आहे नॉन. म्हणलं की त्या ठिकाणी विटॅमिन सी येतं, यामध्ये हिम नसते, ज्यामध्ये बाकी जे आहे त्यामध्ये या ठिकाणी असतं. ठीक आहे, तर हे या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर नॉन रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी. नॉन रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी जे आहे यामध्ये ऑप्शनमध्ये अवेलेबल दिलेलं नाही आहे, ऑप्शनमध्ये काहीतरी कन्फ्युजन झालं असेल. या ठिकाणी बायोमास, जिओथर्मल, विंड एनर्जी, वॉटर एनर्जी हे नॉन रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी प्रश्न विचारलेला, लक्षात असू द्या. नो करेक्ट ऑप्शन इज गिवन, ऑल दीज आर द रिन्युएबल एनर्जी सोर्स. रिन्युएबल म्हणजे काय, आपण बनवतो, वॉटरपासून आपल्याला एनर्जी करता येते. विंड म्हणजे जे हवापासून जे आहे एनर्जी तयार करता येते. जिओथर्मल पण होते आणि बायोमासपासून तो तयार होते. ठीक आहे, या ठिकाणी आता दुसरं ऑप्शन जर असेल, या ठिकाणी नन ऑफ द अब असू शकतं त्या ठिकाणी, तर ते जे असेल तर ते करेक्ट केलं असेल तर ते करेक्ट असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट या ठिकाणी पुढचं जे आहे 22 नंबरचा प्रश्न, विटॅमिन यूज टू प्रिव्हेंट न्यूरल ट्यूब डिफेक्ट. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, खूप इम्पॉर्टंट. आता असे जर प्रश्न तुम्हाला येत नसतील तर तुम्हाला अभ्यास तुमचा नाही आहे मित्रांनो. जर हे प्रश्न येत असतील तर तुमचा अभ्यास चांगला आहे. न्यूरल ट्यूब डिफेक्ट जे आहे कशामुळे होतं, फॉलिक ॲसिडच्या डिफिशियन्सीमुळं होतं मित्रांनो. बाकीचे हे ऑप्शन या ठिकाणी कुठे पण जात नाहीत, लागू व्हायचे चान्सेस पण नाहीत. तर तुम्हाला काय करायचं, एलिमेंट जे आहे किंवा कट करण्याचे ऑप्शन यूज करायचं आहे. जर विटॅमिन सी होऊ शकत नाही, ए पण होऊ शकत नाही, B12, आणि यामध्ये जर कन्फ्युजन असेल तर तुम्हाला पर्सेंटेजमध्ये काढायचं आहे, कोणतं जास्त पर्सेंटेज असू शकतं, मग त्यामध्ये तुम्हाला आन्सर सिलेक्ट करायचं असतं मित्रांनो. विच इज द सिटी ऑफ हरप्पन सिव्हिलायझेशन. मोहनजोदडो पूर्ण मूवी आहे मित्रांनो याच्यावर. ठीक आहे, ऋतिक रोशनचा हा पिक्चर आहे. ठीक आहे, जे कोणी बघितलं असेल तर त्यांना हे माहीत आहे, मोहनजोदडोवर जे आहे हरप्पा सिव्हिलायझेशन पिक्चर बनला होता. तर त्यांना हे माहीत असेल, जे कोणी बघितलं असेल तर. इझी प्रश्न आहे. त्यानंतर 24 टू इन्क्रीज अवेअरनेस अँड स्ट्रेंथन आयुष सर्व्हिसेस. आयुष सर्व्हिस वाढवण्यासाठी त्यांची ताकद त्यांना स्प्रेड करण्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय इस्टॅब्लिश केलं आहे, नॅशनल आयुष मिशन NAM हे लॉन्च केलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर इस्टॅब्लिश इन 2014, तर हे मिशन इंद्रधनुष्य या ठिकाणी हे इस्टॅब्लिश झालेलं आहे. ठीक आहे, ऑप्शन जे आपले आले होते त्याच्यामध्ये हे करेक्ट आहे. थोडेसे फार चुका असू शकतात, तुम्ही एकदा पाहून घ्या. आपल्याकडे हे फक्त ऑप्शनच्या कमी अभावी किंवा मग प्रश्न पूर्ण न आलेल्या अभावी, त्यामुळे हे आपल्याला थोडेफार चुका होऊ शकतात. 2026 इन RBSK विच इज नॉट इन्क्लुडेड इन 4D. तर या ठिकाणी डिक्रीज इन टेम्परेचर हे इन्क्लूड नाही आहे, बाकी हे जे आहेत ते या ठिकाणी इन्क्लूड आहेत मित्रांनो. ठीक आहे, तर मी जे आहे हे PDF इंस्टाग्रामवर दिलं होतं, हे सर्व जे आहेत क्वेश्चन संदर्भामध्ये, तर त्यामधले यामधले बरेच प्रश्न पडलेले आहेत मित्रांनो, जे तुम्हाला मी PDF शेअर केलेले आहेत. तुम्ही पाहू शकता, एकदा जाऊन तुम्ही PDF चेक करा. ठीक आहे, तर या ठिकाणी जे डिफेक्ट आहेत, डिफेक्ट ॲट बर्थ, डिफिशियन्सी 4D, त्यानंतर डिसीज डेव्हलपमेंट अँड इन्क्लुडिंग डिसॅबिलिटी. आता शेवटचा पुढचा प्रश्न पहा, ग्रीनिश कलर ऑफ अम्निओटिक फ्लुइड ऑकर्स ड्यू टू मेकोनियम. खूप इम्पॉर्टंट आणि खूप कॉमन क्वेश्चन, खूप मस्त क्वेश्चन आहे. ठीक आहे, मेकोनियममुळे होतं, सर्वांनाच माहीत असेल. बॅरल आयलंड कुठं आहे, तर बॅरल आयलंड जे आहे अंदमान आणि निकोबार या ठिकाणी हे लोकेटेड आहे मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर पहा नेक्स्ट आहे, विच इज अ नॉट सिटी. विच इज नॉट अ सिटी. पहा या ठिकाणी सिटी कोणती नाही आहे, कर्नाटक हे पूर्ण स्टेट आहे. ठीक आहे, जसं महाराष्ट्र स्टेट आहे तसं कर्नाटक स्टेट आहे. मग हे सिटी आहे का, नाही आहे. बाकीचे चेन्नई सिटी आहे, भोपाळ मध्य प्रदेशमधलं हे भोपाळ आहे, तामिळनाडूमधलं चेन्नई आहे, आंध्रामधलं हैदराबाद आहे. तर हे पहा, कर्नाटक इज अ स्टेट नॉट अ सिटी. तर करेक्ट आन्सर हे कर्नाटक असणार. आता एवढा जर प्रश्न तुम्हाला हार्ड वाटत असेल तर काय करणार मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर इनॅबिलिटी टू पास द मेकॅनिमी सीन इन हिचेसबर्ग डिसीज. तर हे याचा करेक्ट आन्सर आहे. तर अशा प्रकारे हे पूर्ण जवळपास आपल्याला प्रश्न भेटलेले आहेत. यामध्ये पहा नेक्स्ट प्रश्न पहा, इन रिवाइज्ड PMMY कॅश बेनिफिट्स फॉर द सेकंड गर्ल चाइल्ड इज कधीपासून चालू झालेलं आहे, तर ते कधीपासून झालेलं आहे, 1 एप्रिल 2022 पासून हे चालू झालेलं आहे ते कॅश बेनिफिट, असं या प्रश्न पडलेला आहे. तर हे जवळपास 30-35 प्रश्न आपण या ठिकाणी भेटले होते. ते प्रश्न आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा. उद्या जे आहे आपण यावर जे आहे GK वर प्रश्न घेऊन येणार आहेत. उद्याच्या फर्स्ट शिफ्टमध्ये जे आहे GKचे प्रश्न जे काही भेटतील त्यावर पूर्ण व्हिडिओ घेऊन येऊ. त्यानंतर हा जर आवडला असेल तर याला लाईक करायला पण विसरू नका. आणि जे आहे मित्रांनो, असे नवीन जे आहे ते व्हिडिओ आपण घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्ही सपोर्ट करा मित्रांनो. सर्व जे आहेत व्हिडिओ आपण टाकण्याचा प्रयत्न करू. आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं इंस्टाग्राम चॅनल आहे DMR नर्सिंग म्हणून.
DMR नर्सिंग या नावाचं इंस्टाग्राम चॅनल आहे. या चॅनलवर कोणतीही गोष्ट जी आली तर लगेच आपण शेअर करत असतो मित्रांनो. शॉर्टमध्ये ती तुम्हाला माहिती भेटून जाते. तर त्यासाठी इंस्टाग्राम चॅनलला हे जे आहे तुम्ही फॉलो करून घ्या. कारण यूट्यूबवर जे आहे यूट्यूबवर आपण डिटेलमध्ये माहिती सांगत असतो. यूट्यूबवर सर्व माहिती लगेच शेअर करता येत नसते. त्यामुळे इंस्टाग्राम तुमच्यासाठी बेटर ऑप्शन असणार आहे. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.